नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, अतिशय महत्त्वाची खुशखबर बघा. आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी 13 मार्चची सर्वात मोठी खुशखबर. आज पुन्हा पैसे सुरू बघा. आज पुन्हा एकदा पैसे या ठिकाणी सुरू झालेले सर्वात मोठी खुशखबर आहे. आत्ताची सर्वात मोठी बातमी आणि सर्वात मोठी खुशखबर सर्व महिलांसाठी. आज पुन्हा पैसे या ठिकाणी सुरू झाले आहेत. आता हे जे काही पैसे ते कोणाला जमा होत आहेत ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 2100 रुपये पण वाटप होणार आहेत आणि 1500 रुपये पण वाटप होणार आहे. त्याविषयीची सर्वात मोठी बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वच्या सर्व महिला भगिनींनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पहा. बघा, महिलांना या ठिकाणी पैसे जे आहेत ते सुरुवात झाली आणि जमा पण व्हायला सुरुवात झाली आहे. तर संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वच्या सर्व महिला भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका. कृपया करून सर्वच्या सर्व महाराष्ट्रातील महिला भगिनींना त्या ठिकाणी विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचा आहे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. अतिशय दमदार अपडेट, अतिशय जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वच्या सर्व महिला भगिनींनी हा जो काही व्हिडिओ तो जास्तीत जास्त त्या ठिकाणी शेअर करायचा आहे. तर बघा, आता आज पुन्हा पैसे या ठिकाणी सुरू होणार आहेत. तर कोणत्या महिलांना आज पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहेत ते पण आपण पाहणार आहोत. फेब्रुवारीचे पैसे तुम्हाला आले आहेत, मार्चचे पैसे आले आहेत, म्हणजेच बघा 8वा हप्ता तुम्हाला आला, 9वा हप्ता तुम्हाला आला. आता पुन्हा पैसे कोणाला जमा होत आहेत ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. नेहमीच आपण माहिती पुराव्याच्या सहितच पाहत असतो. तर या व्हिडिओमध्ये पण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत आणि संपूर्ण जी काही माहिती आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी समजून देणार आहोत. त्यामुळे थोडाही वेळ न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर पहा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी पुरावा तुमच्यासमोर आहे. यावेळी लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचे प्रत्येकी 1500 रुपये मिळून 3000 रुपये या महिन्यात पाठवले जाणार आहेत. 3000 रुपये सर्वांना आलेले आहेत का? पटापट एक वेळेस सर्व महिला भगिनींनी सांगा बरं. एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये सर्वांना 3000 रुपये आलेले आहेत का पटापट सांगा बरं. म्हणजेच तुम्हाला ह्या ठिकाणी ज्यांना आलेले नसतील त्यांना जमा होऊन जातील. बघा, ज्या महिलांना 3000 रुपये आलेले आहेत, पहिले 1500 बघा, फेब्रुवारीचे 1500 आणि मार्चचे 1500 असे 3000 रुपये तुम्हाला आलेले आहेत का? पटापट एक वेळेस सांगा बरं सर्वांना आलेले आहेत का? तर बघा, 3000 रुपये या महिन्यात म्हणजेच मार्चच्या महिन्यात तुम्हाला पाठवले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याची रक्कम जमा झाल्याचे मेसेज आलेत. यावर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दोन्ही महिन्यांचे पैसे पाठवण्याची प्रक्रिया 12 मार्चपर्यंत सुरू राहील असं म्हटलं. म्हणजेच 12 मार्च बघा, कालपर्यंत उशिरापर्यंत ह्या ठिकाणी पैसे जे ते जमा होत होते. सर्वच्या सर्व महिलांना पैसे आलेले आहेत का? मार्चपर्यंतचे पैसे सर्व महिलांना मिळालेत का? त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. पटापट सर्वांनी सांगून टाका. आता बघा, अदिती तटकरे काय म्हणाल्या, तर अदिती तटकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हणजेच पूर्वीचं ट्विटर आताचं एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करून माहिती दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक 7 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे. ही प्रक्रिया दिनांक 12 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार असून या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये व मार्च महिन्याचे 1500 रुपये असे 2 टप्प्यात 3000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया जी ती युद्ध पातळीवर सुरू आहे. म्हणजेच बघा, 3000 रुपये तुम्हाला दोन्ही महिन्यांचे मिळणार होते. बघा, फेब्रुवारीचे 1500 तुम्हाला फेब्रुवारीमध्ये आले नाही तर ते तुम्हाला आत्ताच पाठवले आणि मार्चचे पण 1500 तुम्हाला लगेच पाठवले. म्हणजे असे तुम्हाला 3000 रुपये दिलेले होते. सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी काय, तर जो काही हप्ता तुम्हाला उशिराने मिळत होता तो हप्ता तुम्हाला यावेळेस लवकर मिळाला. मार्चचा पण हप्ता तुम्हाला लवकर मिळून गेलेला आहे. बहुतेक वेळा काय होत होतं, पैसे जे ते तुम्हाला 24 तारखेला, 25 तारखेला, 26 तारखेला असे उशिराने येत होते, म्हणजेच महिन्याच्या एंडिंगला. पण यावेळेस पैसे तुम्हाला लवकर आलेले आहेत. ठीक आहे. आता सर्वांना 3000 रुपये आले आहेत. त्या एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. तर अशा पद्धतीने सर्वच्या सर्व महिलांना दोन्ही महिन्यांचा जो काही लाभ तो त्या ठिकाणी जमा झालेला आहे. ठीक आहे. आता याबाबत महिलांनी निश्चिंत राहावं असं देखील अदिती तटकरे यांनी म्हटलं होतं. पाहू शकता बघा, ऑफिशियल ट्विटर अकाउंटवर त्यांनी दिलेली माहिती, संपूर्ण माहिती तुम्ही पाहू शकता. आता महत्त्वाचा विषय राहिला बघा, 1500 प्रमाणे तुम्हाला लाभ त्या ठिकाणी दिलेला आहे. आता पुन्हा पैसे वाटप होत आहेत. तर कोणत्या महिलांना पुन्हा पैसे त्या ठिकाणी जमा होत आहेत, कोणत्या महिलांना वाटप होत आहेत ते पण आपण आता ह्या ठिकाणी पाहूया. अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. पहा, तर सर्वात मोठी अपडेट पहा, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी सरकारने अंगणवाडी सेविकांच्या वेळेचा वापर केला होता. प्रोत्साहन म्हणून त्यांना 50 रुपये देणार होते. अंगणवाडी सेविकांना जे प्रोत्साहन देणार होते ते पैसे त्यांना मिळालेले नाहीत. बघा, आतापर्यंत 50 रुपये एका फॉर्मप्रमाणे 50 रुपये या ठिकाणी अंगणवाडी सेविकांना दिले जाणार होते, पण ते पैसे त्या ठिकाणी मिळालेले नाहीत. पण आता ते पैसे मिळाले नाहीत म्हणून त्या महिलांना पैसे या ठिकाणी वाटप आहेत. पहा,
अधिवेशन संपण्याआधीच सरकार त्यांच्या खात्यात पैसे जमा करणार आहे का? तसंच निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये मिळतील असं आश्वासन दिलं होतं. तुम्ही सरकार या अधिवेशनात 2100 रुपये देणार आहात का, असा सवाल आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळ अधिवेशनात त्या ठिकाणी सरकारला विचारला. यावर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली. बघा, मोठी प्रतिक्रिया आहे, मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. पहा, सर्व त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांसाठी मोठी अपडेट आहे. लाडकी बहीण योजनेबाबत अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या, तर आम्ही ज्यावेळी लाडकी बहीण योजना घोषित केली त्यावेळी अंगणवाडी सेविका ज्या पात्र लाभार्थ्यांचे फॉर्म भरतील त्यांना इन्सेंटिव्ह देण्यात येईल अशा पद्धतीची घोषणा केलेली होती. बरोबर, 50 रुपये एका अर्जाप्रमाणे 50 रुपये. तर जवळपास 31 कोटींहून अधिक इन्सेंटिव्हची रक्कम बालविकासचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी त्यांच्या इथे जमा केलेली आहे. जवळपास 26 जिल्ह्यांपेक्षा अधिक जिल्ह्यांमधील अंगणवाडी सेविका ज्या आहेत तर त्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्या खात्यात ती जमा होण्याची सुरुवात देखील झालेली. बघा, ज्या महिला आहेत तर त्या अंगणवाडी सेविकांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जे ते जमा होण्याची सुरुवात झालेली आहे. म्हणजेच 31 कोटींपेक्षा जास्त 26 जिल्ह्यांमधील जेवढ्या काय अंगणवाडी सेविका महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. तुमच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे आल्यानंतर या ठिकाणी ज्या काही अंगणवाडी सेविका महिला आहेत ज्यांनी तुमचे अर्ज भरले होते तर त्या महिलांना 50 रुपयांच्या प्रमाणे या ठिकाणी जे काही पैसे ते जमा होत आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीची ही दुसरी अपडेट आपण पाहिली. आता तिसरी अपडेट 2100 रुपयांच्या संदर्भात. बघा, 2100 रुपये कधी मिळतील त्याची अपडेट महत्त्वाची. तर बघा, 2100 रुपये कधी मिळतील त्याची माहिती. लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये कधीपासून मिळणार, सर्वात मोठी अपडेट, आत्ताची सर्वात मोठी बातमी. सर्वात अगोदर सर्वच्या सर्व महिला भगिनींनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा, 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत. थेट तुमच्या 1500 रुपयांवर 600 रुपयांची वाढ होणार आहे. 600 रुपयांची वाढ होणार आहे म्हणजेच 2100 रुपये. सध्या महागाई खूप वाढते आणि त्या महागाईमध्ये 2100 रुपये जर तुम्हाला मिळाले तर हे खूप तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे. तर 2100 रुपये ज्या ज्या महिलांना पाहिजे एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. कारण बघा, 2100 रुपयाची मागणी तुम्हाला अगोदर सरकारकडे करावी लागेल. आपल्याला जे काही हवं असतं ते आपण अगोदर मागत असतो तर ते आपल्याला मिळतं. तर सरकारकडे तुम्हाला 2100 रुपयाची मागणी लावून धरायची तर तुमचे 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी सर्व महिलांनी, एकही महिलांनी कमेंट बॉक्समध्ये न चुकता 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचे. तरच तुम्हाला सरकार त्या ठिकाणी देणार आहे. तुमची मागणी जोरदार असायला पाहिजे. पहा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या आणि 2100 रुपये कधीपासून मिळणार याबाबत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. देवेंद्रजी फडणवीस काय म्हणाले बघा, कुठलीही योजना तयार होते तेव्हा गृहीत एक असतं की 3.5 कोटी 3 कोटी आणि साधारणतः 2,70,00,000 झाले तर तेवढे पैसे वाचतात. आपल्याला योजनेसाठी किती पैसे लागणार आहे ते वर्षभराने समजतं. मागच्या वर्षीच्या अंदाजाच्या आधारावर आम्ही पैसे ठेवलेत. म्हणजेच बघा, यावर्षी 36,000 कोटी रुपये ठेवलेले आहेत योजनेसाठी. बरोबर, आता उद्या योजनेचे पैसे वाढवायची गरज पडली तर वाढवता येतात, कुठलीही अडचण नाही आहे. बघा काय म्हटलं आहे, योजनेचे पैसे जर वाढवायची गरज पडली तर वाढवता येतात. त्यामुळे जर तुमची मागणी असली 2100 रुपये त्या ठिकाणी मिळायला पाहिजे, 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत, तर सरकार पण तुमची मागणीकडे लक्ष देईल आणि तुमची मागणी पूर्ण करेल. त्यामुळे तुम्हाला मागणी लावूनच धरायची. आवश्यक तेवढी तरतूद याच्यामध्ये ठेवण्यात आली आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली. बघा, अर्थसंकल्पाचे संतुलन ठेवायचे फडणवीस तर 2100 रुपये कधीपासून देणार या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले असं आहे की त्या संदर्भात निश्चितपणे आमचं काम चाललं आहे. बघा, शेवटी अर्थसंकल्पाचे संतुलन ठेवणे हे देखील महत्त्वाचं आहे आणि घोषणा पण आपली पूर्ण करायची आहे. आता ट्रेंड आमच्याकडे चांगले आहेत, राष्ट्रीय स्तरावर 7% आहे, पण त्याचवेळी जर आपल्याला शाश्वत पद्धतीने आपल्या योजना चालवायच्या असतील तर आर्थिक शिस्त देखील आपल्याला ठेवावी लागेल. 3% वर जाता येणार नाही. आता मागच्या वर्षी 2.9% झालं म्हणून आता 2.7 पर्यंत आणला आहे अशी माहिती फडणवीसांनी दिलेली आहे. एप्रिल महिन्यात किती रुपये, तर बघा एप्रिल महिन्यामध्ये 2100 रुपये मिळणार नाही आहे. एप्रिल महिन्यामध्ये 1500 रुपयेच मिळतील. ज्यावेळी आम्ही सुरू करू, घोषित करू, आम्ही लपून थोडी घोषित करणार आहोत. आम्ही घोषित करू की पुढच्या महिन्यापासून 2100 रुपये आणि त्या महिन्यापासून देऊ असं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणाले. म्हणजेच ज्या महिन्यापासून घोषणा होईल त्या महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहे. तशी महत्त्वाची माहिती आपण पाहिली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.